कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्यासारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. रेवा माझी मुलगी. आधी चुका करायच्या आणि मग निर्लज्जपणे इकडे येऊन माफी मागायची. मी आणि माझी बायको आज इथे राहणार होतो, पण याबद्दल कोणालाच कळता कामा नये. नाही कळणार. गाडी काढ, बंदूकही घे बरोबर. शिकारीला जायचंय आपल्याला. अनय, रेवा, आय लव्ह यू. सगळं शिपुरापूर पालथ घातलं. हे सापडले नाहीत ते दोघे. आणखी 4-5 दिवस तरी अनय गावाबाहेर जाऊ शकणार नाहीये. हे काय आहे? मागच्या गावातील पोरं घुसली असतील. ड्रायव्हर, डिक्की उघडा. भीमा, साहेब, आऊसाहेबांचा फोन आहे. आऊसाहेबांचा? आऊसाहेब? रावसाहेब, अहो कुठे आहात तुम्ही? आम्ही तुम्हाला बोलावणं पाठवलं तेव्हा कळलं की तुम्ही शिकारीला गेलात म्हणून. होय, रात्रभर शोधून शिकार आत्ता सापडली. नेम पण ठरलाय. मग चाप ओढू नका. आऊसाहेब? अहो, आजचा दिवस आम्ही मंगलमय करायचा ठरवलाय की हो. त्याची सुरुवातच कुणाचं तरी रक्त सांडून व्हायला नको म्हणते मी. आऊसाहेब, आज काय मंगल आहे? आम्ही एक निर्णय घेतलाय. अनय राजेंना आणि त्यांच्या बायकोला वाड्यावर बोलवले की हो आम्ही. आऊसाहेब? आम्हाला कळतंय की तुम्हाला आमचा हा निर्णय आवडला नसणार. आऊसाहेब, पण वाड्यावर या, मग बोलूच की हो. पण या गादीला काळीमा फासणाऱ्याला एकदा जरी शासन झालं तर ह्या वाड्यातले पुरुष अजून जिवंत आहेत असं समजू आम्ही. अखेर वाड्याने तिला बोलावलं. भैरवाचा योग, नशिबाचे भोग, सुमित्राचा भयको नाही सुटणार. हो हो, झाले की हो, सगळी तयारी झाली. बर आऊसाहेब, जरा बोलायचं होतं या दोघींना. बोला की हो. तुम्हाला कधीपासून वकिलाची गरज पडली म्हणते मी. नाही, तसं नाही आऊसाहेब. या वाड्यात काही गोष्टी घडतायत ज्या
मला योग्य वाटत नाहीये म्हणून बोलायचं होतं. बोला, काय सांगायचे तुम्हाला? आऊसाहेब, तुम्ही अनयला त्या मुलीला वाड्यावरती आणायला सांगितलं. अनयनी हे अशा प्रकारे लग्न करून आपल्या सगळ्यांचं नाक कापलंय. काल परवापर्यंत त्या मुलीची आजी वाड्यावरती कामाला होती आणि आज तिच्या स्वागताची हा वाडा तयारी करतोय. हे तुम्हाला योग्य वाटतंय? अलग, तुमच्या आई साहेबांच्या निधनानंतर आम्ही या वाड्यात आलो तेव्हा आमच्याबद्दलही असेच प्रश्न विचारले गेले असतील ना? आऊसाहेब, तुमची गोष्ट वेगळी होती. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला जी अराजकता माजली होती ती संपवण्यासाठी वाड्याला तुमची गरज होती. तो निर्णय अण्णासाहेबांचा होता म्हणून त्यावेळी प्रश्न विचारले गेले नाही. मग आताही असंच समजा की हा निर्णयही अण्णासाहेबांचाच आहे. काय? हो, आम्ही जरी या वाड्याच्या आऊसाहेब असलो तरी अण्णासाहेबांच्या शब्दाच्या पुढे आम्हाला महत्व नाही. पण अजूनही आम्हाला आमच्या पतीच्या शब्दाला मान द्यायला येतो आणि आम्ही तो देतो. आऊसाहेब, मान्य आहे निर्णय अण्णासाहेबांचाच होता, पण तुम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला असता तर का तुम्हालाही असं वाटतंय की त्या मुलीने वाड्यात यावं? रमेश, सुटलेला बाण परत येत नाही बघा. अनय राजेंनी बाण सोडलाय, पण आत्ताचा प्रसंग किती टाळायचा हे आमच्या हातात आहे. तशाही लग्नाच्या गाठी सहसा सुटत नाही. आता काही जणांच्या बाबतीत तसं नसतं म्हणा, पण सामान्यतः तसंच असतं. मग त्याचा आपण आदर नको राखायला? काय पटतंय ना? तुम्ही त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायला आला होता आणि त्यांनीच तुम्हाला 4 गोष्टी सुनावल्या. घरात अजून सून यायची आहे तर ही गत आल्यावर काय होईल तुमचं बघा तुम्हीच. आधीच या वाड्यात स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी आमची धडपड चालली आहे. त्यात ही नाचून आली म्हणजे कठीणच आहे. नाही, आम्ही काय म्हणतो, आपण वेळ फार महत्वाची. घाई करा. तुम्ही आधी पटापटा बोला. वाड्यात सून येणार आहे तर तयारीला लागा. हेच बोलायचं होतं? तिचं स्वागत आम्ही करायचं? दस्तूर खुद्द रमेश राजे यांनी? शक्य नाही. सून तर या वाड्यात येणारच, पण तुमची मेघदत्तची बायको. इतके दिवस मनात रचत असलेले मनसुबे सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे बहिणी. इतक्यातच? इतक्यात? अहो, मग ती अनयची बायको आपल्या वाड्यात येऊन आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायची वाट पाहिजे का आपण? काय तो बहिणी, घाई करायला हवी. तुम्ही आधी पटापटा बोला ना. चला, तयारीला लागा. चला चला, तयारीला लागलं पाहिजे. काय करताय बाळराजे? जे दिसतंय तेच करतोय. कर हो कर कर व्यायाम. व्यायाम खूप महत्वाचा असतो हा, लग्नासाठी, संसारासाठी. काय? कुठे काय? अरे हा, अरे माझ्या खोलीतला टीव्ही बंद पडलाय म्हणून आले इथे. मी रोज दुपारी बघतेच ना रे, न चुकता. आज नाही बघितलं तर मालिकेचा भाग जाईल ना माझा, म्हणून आले. पण तुला नको असेल तर मी काय बोललोय का? मग एवढा खुलासा कशासाठी? बघ टीव्ही.
बघ बघ मेघदत्ता, ही मालिका म्हणत होते मी. अरे ह्यात नवरा बायकोंचं नातं, त्यांच्यातलं प्रेम इतकं छान दाखवलंय म्हणून सांगू तुला. अरे आजचा भाग तर अगदी खास आहे. म्हणजे समाजानं एकमेकांपासून विभक्त केलेले नवरा बायको आज परत लग्न करणार आहेत. म्हणजे लग्न करायचं नाही असं म्हणतात ना, ती माणसं सुद्धा कुठे निघालास तू? तुला सिरियल बघायची आहे ना, मग बघ शांतपणे. मी बघतेच आहे रे, पण तुझा विरोध लग्न करण्यासाठी आहे. इथे बसून हे लग्न बघू तर शकतोसच ना. पण मी कधीच लग्न करणार नाही, ही एका काळ्या दगडावरची रेष आहे. तू तुझ्या मनात फक्त थोडीशी ओल निर्माण कर, सगळं ठीक होईल बघ. आई, हे तुलाही चांगलं माहिती आणि मलाही, की या वाड्यात काहीही ठीक होणार नाही. मी कुठल्याही मुलीला बेठीला धरून तिला या चक्रव्यूहात अडकवणार नाही, कधीच नाही. आला नाही नेमका आजच मला आवरायला उशीर झाला. अजून थाळी पण तयार करायची. सुनबाईंना ओवाळायला हवं ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही कपिला जरा शांत हो. हे बघ, तुझा लाडका लेक अजूनही आलेला नाही. एवढी एक्साइटेड आहेस? अहो आई आहे मी त्याची. आणि आज इतक्या दिवसांनी अने वाड्यात परत येतोय, आणि ते सुद्धा सुनबाईंना घेऊन. मला आनंद नाही होणार? तुम्हा बायकांचा मूड नेहमी आजूबाजूच्या लोकांवरती अवलंबून असतो ना. म्हणजे मुलं, नवरा, सासू सासरे, त्यांचं जरा काही बिनसलं की तुमचा मूड गेला. आणि त्यांच्या बाबतीत जरा काही चांगलं घडलं की तुम्ही अशा या अति आनंदी. तुम्हाला नाही कळायचं ते. पुरुष जगतो ना तो घरासाठी, तो मेहनत करतो घरासाठी. स्त्री जगते ती तिच्या कुटुंबासाठी, त्या माणसांसाठी ती झटते. तेच विश्व असतं तिचं. तिचं तेच विश्व असतं, पण त्या विश्वात ती कुठे असते? बाकीच्यांचं सोड, मला तुझं सांग. तू या घरासाठी, इथल्या माणसांसाठी एवढी राबते, इतकी झटते, या चार भिंतींच्या तुझं अस्तित्व काय कपिला? भिंतींना घर पण येतं ना, ते या माणसांमुळेच. भिंती कुठल्याही असो, माणसं महत्वाची. आणि आयुष्याचं म्हणाल तर आता अंगवळणी पडले हे माझ्या. सवय झाली आता मला त्याची. आकाशात झेप घेण्यासाठी तडफडणाऱ्या पक्षाला पिंजऱ्याची सवय होते तशी. सोडा ना, आजच्या एवढ्या चांगल्या प्रसंगी तुम्ही कुठला वेगळाच विषय घेऊन बसलाय? हा वेगळा विषय नाहीये कपिला, हाच विषय महत्वाचा आहे, या पिंजऱ्याचा. आणि आता एक नवीन पक्षी येतो या पिंजऱ्यात. आपली सून, आपल्या अनईची बायको. देवाच्या नशिबी आता हेच पिंजऱ्यातलं जगणं. काय एवढे निराशावादी बोलताय आज? आणि हे बघा, ह्या वाड्यातल्या आयुष्यात तितकंही काही वाईट नाहीये. या घरातले रीतिरिवाज आपल्याला माहित नाहीयेत कपिला. खूप वर्षांपूर्वी इथल्या एका सुनेच्या नशिबी जे लिहिलं होतं ते जर आपल्या सुनेच्या नशिबी नाही, आपल्या सुनेच्या नशिबी त्यातलं काही येणार नाही. आऊसाहेब स्वतः तिच्या स्वागताची तयारी करतात. सगळेच जण खुश आहेत. इथल्या माणसांचं काही खरं नसतं कपिला. मनात काही वेगळंच, बाहेर दाखवायला काही वेगळंच. आणि म्हणून माझी त्या भैरवाकडे एकच प्रार्थना आहे, आपल्या येणाऱ्या सुनेच्या पायगुणानं या घरात भरभराट यावी. ज्या क्षणी तिचं पहिलं पाऊल या वाड्यात पडेल त्या क्षणापासून इथं फक्त चांगलं आणि चांगलंच घडावं. तसंच होईल, नक्की तसंच होईल. काय रे लेका, कसला विचार करतोयस एवढा? नाही, विचार नाही करत आहे बाबा. एक बातमी कळली. कोणती? आपल्या रेवाला वाड्यावरनं बोलवणं आलंय. काय सांगतोयस?
वाड्यात तिच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. अरे बघ, आपण इथं उभं का आहोत? तर लगोलग वाड्यावर जाऊ. नाही बाबा, आपल्यापैकी कुणीच तिथे जाणार नाही. हो, जहागीरदारांचं घर आहे ते. आणि आपण कोण आहोत? त्यांच्या वाड्यावर कामं करणारी माणसं. कुठल्या नात्याने आणि कुठल्या तोंडाने जायचं आपण तिथे? आपल्या लेकी तर लगीन झाले वाड्यावर, आपण तिला भेटायला जातो. बाबा, त्यावेळी आपले हात दगडाखाली होते. अनयराजेंच्या बोलण्याला भुललो आपण. अहो, परिस्थितीच्या कात्रीत सापडून लेकीचं लग्न लावून दिलं. बघ, मी काय म्हणतो, बाबा, घोडचूक केली आपण. शिक्षा तर भोगायलाच लागेल ना. त्या ओळणीच्या ताटाची तयारी नाही करून ठेवली? कपिला, मालक, त्या ओळणीच्या ताटाची तयारी करतायत. तू इथं काय करतोयस? अण्णासाहेबांच्या जवळ कोण आहे मग? अनयराजे आणि नवीन सुनबाईंना पाहण्याची प्रचंड इच्छा आहे. ते म्हणाले लवकर जा आणि त्यांना घेऊन ये. अण्णासाहेब म्हणजे ना, कपिला, अनयराजे आले बघ. एक मिनिट थांबा. काय झालं अलखनदा? आऊसाहेब, तिच्या पायात घरात येतानाच वाड्याचे नियम मोडायला नको. तुम्हाला पायातले पैंजण काढावे लागतील. या वाड्यात पैंजण वापरायला बंदी आहे म्हणते. सॉरी, म्हणजे मला माहिती नव्हतं. मी काढते. अहो थांब की, मी आहे ना. भैरवाचा योग नशिबाचे भोग, भैरवाचा योग नशिबाचे भोग. सुमित्रेचा भैको नाही सुटणार, नाही सुटणार. ते त्याचं काम करतच राहणार, कारण जिथे जीवन असतं तिथेच असतं मरण. शाप सुरू, बाहेर काढा त्याला. या वड्याच्या चक्रात सून देखील पिसली जाणार. वड्याचं चक्र हिला असून एक फेदरा लावणार. अरे सोडा रे, सोड. रेवा, तू तिथे लक्ष नको देऊस बाळा. तू माफ ना.
वाट